नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण महाराष्ट्राची फेमस चमचमीत आणि झणझणीत अशी कोथिंबीर वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी झणझणीत आणि खमंग अशी कोथिंबीर वडी बनवण्याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून मी अशाच नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपी तुमच्याकरिता आणत असते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। कोथिंबीर वडी बनविण्याकरिता आपल्याला हवी आहे अर्धी जुडी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। कोथिंबीर आणली की निवडून स्वच्छ धुवून थोडीशी सुकवून मग बारीक चिरून घ्यायची। आपल्याला कोथिंबीरमध्ये बिलकुलही पाणी नकोय। आता ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। नॉर्मल वाटीने मोजले असता 2 ते 2.5 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे। सर्वप्रथम आपण यामध्ये घालणार आहोत 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठाने आपली ही कोथिंबीर वडी छान कुरकुरीत होते। 1 मोठा चमचा तीळ नक्कीच घाला, याने आपली कोथिंबीर वडी छान खमंग होते। आणि झणझणीत होण्याकरिता 1 मोठा चमचा हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आपण यामध्ये घालूया। हिरवी मिरचीचा फ्लेवर कोथिंबीर वडीमध्ये खूप छान उतरतो, त्याऐवजी तुम्ही लाल मिरची देखील घालू शकता। सोबतच 1 पाव चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा, म्हणजे पचायला कोथिंबीर वडी सोपी होते। आता आपल्याला लागेल 1 वाटी बेसन। सध्या मी 1 वाटी बेसन यामध्ये घालणार आहे आणि लागेल तसं बेसन आपण नंतर ॲड करू। मसाल्यामध्ये सर्वप्रथम अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, मी इथे 1 चमचाभर मीठ यामध्ये घातलंय। अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, सोबतच आपण घालणार आहोत 1 मोठा चमचा लिंबाचा रस। बऱ्याच वेळा काय होतं, कोथिंबीर वडी करताना त्यामध्ये थोडासा करवटपणा येतो। तो करवटपणा येऊ नये आणि कोथिंबीर वडी चवीलाही छान लागावी याकरिता 1 चमचाभर लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे। आणि थोडं पाणी घालत आपल्याला आता कोथिंबीर वडीसाठीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। इथे मला बेसनचं प्रमाण कमी जाणवत आहे, याकरिता अर्धी वाटी आणखी बेसन मी यामध्ये ॲड केले। 2.5 वाटी बारीक चिरलेल्या कोथिंबीरसाठी आपण 1.5 वाटी बेसन इथे वापरलेलं आहे। आता थोडं पाणी घालत आपण पीठ भिजवून घेऊया। हे पीठ भिजविताना आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट भिजवायचे नाही, नॉर्मल मऊ पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालत मऊ असं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता इथे मी 1 स्टीमरची प्लेट घेतलेली आहे, यावरती आपण 1 अर्धा चमचा तेल घालू आणि प्लेटला सर्व बाजूने तेल लावून घेऊ। तेल थोडं जास्तच घालायचं, म्हणजे आपली ही कोथिंबीर वडी सहजगत्या निघेल। यावरती थोडेसे तीळ देखील भुरभरून घेऊया, म्हणजे कोथिंबीर वडी थापल्यावर दिसायला सुंदर दिसते। आता आपण बनवलेलं मिश्रण यावरती घालू आणि हाताने छानपैकी मिश्रण थापून सेट करून घेऊया। थोडं पाण्याचा हात लावत छानपैकी वडी आपण थापून घेऊ। इथे ही माझी अगदी सुंदर अशी वडी थापून तयार आहे। आता आपण वरतून देखील थोडेसे तीळ लावून घेऊ। इथे मी स्टीमरची प्लेट वापरलेली आहे, याऐवजी तुम्ही ताटामध्ये देखील कोथिंबीर वडी थापून घेऊ शकता। वरतून तीळ घालून हाताने थोडेसे प्रेस करून घ्यायचे, म्हणजे तीळ कोथिंबीर वडीला छान पद्धतीने चिटकतात। इथे मी स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवलेलं होतं। आता यावरती ही कोथिंबीर वडीची प्लेट ठेवून घ्यायची आणि झाकण लावून मध्यम आचेवरती 15 ते 20 मिनिटे ही कोथिंबीर वडी छानपैकी वाफवून घेऊ। तुम्ही कोथिंबीर वडी कढईमध्ये पाणी घालून देखील वाफवू शकता। 15 मिनिटांमध्ये आपली ही कोथिंबीर वडी छानपैकी स्टीम होते, चाकूने चेक करून घ्यायचं। आता ही कोथिंबीर वडी आपण काढून पूर्णपैकी थंड करून घेऊ। कोथिंबीर वडी थंड झाल्यावरच मग कट करायला घ्यायची, म्हणजे वड्या छान पडतात। सुरुवातीला आपण कॉर्नर कट करून घेऊया आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कोथिंबीरच्या वड्या पाडून घेऊ। इथे मी चौकोनी आकाराच्या कोथिंबीरच्या वड्या पाडत आहे आणि कोथिंबीर वडी काढून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आपली कोथिंबीर वडी किती सहजगत्या निघते आणि दिसायला किती सुंदर दिसते। आता ही कोथिंबीर वडी तुम्ही अशीच खाऊ शकता, शालो फ्राय करू शकता किंवा तळू देखील शकता।
पण कोथिंबीर वडीमध्ये छान कुरकुरीतपणा यावा याकरिता मी ह्या कोथिंबीर वड्या तळून घेणार आहे। कोथिंबीर वडी तळण्यासाठी तेल छान गरम करून घ्यायचं आणि तेलामध्ये वड्या सोडून घ्यायच्या आणि मध्यम आचेवर या कोथिंबीरच्या वड्या आपण तळून घेऊ। वड्या मध्यम आचेवरती तळायच्या म्हणजे कोथिंबीर वडी छान कुरकुरीत होते। सर्व बाजूने आलटून पलटून ही कोथिंबीर वडी मी तेलामध्ये छानपैकी तळून घेतलेली आहे। एक 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली ही कोथिंबीर वडी तळून होते आणि दिसायला किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकता। ही कोथिंबीर वडी दिसायला अगदी सुंदर होते, त्याचबरोबर कलर आणि टेक्स्चर किती सुंदर येतो तुम्ही पाहू शकता। चवीला तशीच भन्नाट आणि झणझणीत होते। तर ही झणझणीत कोथिंबीर वडी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।